माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। हा जो मी व्हिडिओ केलेला आहे अन्नपूर्णा मातेविषयीचा, तर तो खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। बऱ्याच ताई दादांनी मला प्रश्न विचारलेले की ही जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते ती देवघरात कशी ठेवायची, काय काय त्याचे नियम पाळायचे, किंवा मग ती तांदळामध्ये ठेवली तर तांदूळ किती दिवसांनी बदलायचे, ते तांदूळ खराब झाले तर त्याचं काय करायचं, असे खूप सारे क्वेश्चन्स किंवा प्रश्न कमेंटमध्ये विचारण्यात आलेले आहेत। तर मग मी विचार केला की याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओज बनवूया। तर हा जो व्हिडिओ आहे तो स्पेशली अन्नपूर्णा मातेविषयीचा आहे की आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात कधी आणायची, त्याची म्हणजे शुभ दिवस कोणता असावा, त्याचबरोबर आपण अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करायची, जर तुमच्याकडे ऑलरेडी मूर्ती असेल तर तिचं पूजन कसं करायचं, तिची अन्नपूर्णेची सेवा कशी करायची, कारण अन्नपूर्णा मातेची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे। ती धनधान्याची देवता आहे। आपल्या घरामध्ये जे धनधान्य असतं, जी भरभराट असते, ती आपल्या अन्नपूर्णा मातेमुळेच असते। मग तिचं पूजन तर आपण केलंच पाहिजे। जे आपण धनधान्य समाधान आपल्या घरामध्ये असतं ते आपल्याला अन्नपूर्णा मातेमुळे मिळत असतं। तर मी सजेस्ट करेल, जरी तुमच्या घरी अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्की ती खरेदी करा, ती मूर्ती तुमच्या घरामध्ये आणा आणि तिची स्थापना जरूर करा, कारण अन्नपूर्णा मातेची जी सेवा असते ती खूप फळदायी असते आणि प्रत्येकाच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असलीच पाहिजे। तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की सगळ्यात आधी ज्या घरामध्ये, किंवा तुम्ही समजा नवीन मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे तर ती कधी घ्यायची ते मी आधी सांगते, तिची स्थापना कशी करायची। आणि जरी तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तरी पण तिची पूजा कधी करायची, कशी करायची, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात आधी आपण पूजाविधी बघूया की अन्नपूर्णा मातेचा जो पूजाविधी असतो तो कसा करायचा। जर नवीन मूर्ती असेल तर आपण कशी काय षडोपचार पूजा करू शकतो। आता बघा, शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही अशी षडोपचार पूजा अन्नपूर्णा मातेची करू शकता, किंवा मग तुम्ही नवीन मूर्ती आणलेली असेल तरी देखील तुम्ही असं पूजन करू शकता। पहिल्यांदा आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने अन्नपूर्णा देवीला स्नान घालून घ्यायचं आहे, नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे। पंचामृत नसेल तर तुम्ही दुधाने देखील स्नान घालून घेऊ शकता। तर दर शुक्रवारी, मंगळवारी किंवा मग पौर्णिमेला पण तुम्ही अशा पद्धतीने अन्नपूर्णा देवीचं पूजन करू शकता। तर सगळ्यात आधी काय करायचं, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि असं बघा, एखादी वाटी घ्यायची। आता वाटी तुम्ही चांदीची घेऊ शकता, तांब्याची घेऊ शकता, पितळेची घेऊ शकता किंवा स्टीलचीही घेऊ शकता। कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता, किंवा मग छोटी प्लेट असते, छोटीशी डिश, तर ती पण तुम्ही तांब्याची, पितळेची, स्टीलची, चांदीची किंवा सोन्याची अशी ठेवू शकता। तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ती वाटी घ्यायची आहे। त्या वाटीमध्ये असे भरून तांदूळ घ्यायचे आहेत। लक्षात घ्या, तांदूळ हे पूर्ण असावेत, असे तुटलेले तांदूळ नसावे। कणी तांदूळ वगैरे नाही वापरायचा शक्यतो, मोठे जे अख्खा तांदूळ असतो ना तोच वापरायचा। तर याच्यामध्ये तुम्ही वाटीमध्ये किंवा छोट्याशा डिशमध्ये तांदूळ किंवा मग गहू भरून ठेवू शकता तुमच्या इच्छेने, पण शक्यतो तांदूळ भरून ठेवावे। त्यानंतर असं तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेला आपल्याला तिथे ठेवायचं आहे, त्या तांदळाच्या राशीवरती, आणि हळद कुंकू लावून घ्यायचं, चंदन लावून घ्यायचं आणि साखरेचा, खडी साखरेचा असा नैवेद्य दाखवायचा, धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि अन्नपूर्णा मातेला आपण प्रार्थना करायची की हे अन्नपूर्णा माते, माझ्या घरामध्ये धनधान्याची कमी पडू देऊ नको, तर धनधान्याने माझं घर भरलेलं राहू देत, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आता देवघरामध्ये तुम्ही जिथे अन्नपूर्णा माता ठेवणार आहात तिथेच तुम्ही अशी पूजा मांडली तरी चालेल, पण आता व्हिडिओमध्ये मला दाखवायचं त्यामुळे अशी मी मांडून दाखवलेली आहे। किंवा मग तुम्ही अगदी शुक्रवारी किंवा मंगळवारी अशी छोट्याशा चौरंगावरती अन्नपूर्णा मातेची पूजा, छोटीशी पूजा मांडू शकता, काहीच हरकत नाही। आणि जरी तुम्हाला शुक्रवारी किंवा मंगळवारी जमलं नाही तर तुम्ही पौर्णिमेला, महिन्यातनं एकदा जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला देखील असं अन्नपूर्णा मातेचं पूजन करू शकता। आणि जर तुम्हाला नवीन मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही शुक्रवारी किंवा
मंगळवारी ते आणू शकता. मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. त्या दिवशी देखील अन्नपूर्णेचं पूजन केलं जातं. त्याचबरोबर आपल्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या गॅसची किंवा चुलीची पूजा करून घ्यायची आहे, कारण त्यावरती आपण अन्न शिजवत असतो. त्यामुळे अग्निदेवता प्रसन्न होण्यासाठी आपल्याला गॅसची हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून पूजा करायची आहे आणि खडी साखर किंवा साखर म्हणा नैवेद्य म्हणून गॅसवरती किंवा चुलीच्या समोर ठेवायचं आहे. दररोज जरी नाही जमलं तुम्हाला तरीही म्हणजे शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता, किंवा मग पौर्णिमेला तरी असं गॅसचं पण पूजन करून घ्यायचं आहे आपल्या, जर तुम्हाला रोज वेळ नसेल तर. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की हे जे तांदूळ आहेत ते किती दिवसांनी बदलायचे. तर हे वाटीतले तांदूळ जे आहेत ना ते तुम्ही रोज देखील बदलू शकता. म्हणजे काय करायचं, रोज हे तांदूळ जे आहे वाटीतले ते तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि ते पुन्हा वापरू शकता. आणि मग नवीन जे तांदूळ आहेत पुन्हा ते वाटीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. पण बऱ्याच जणींना किंवा बऱ्याच जणांना असं वेळ नसतो एवढा की रोज बदलता येतील ते तांदूळ. तर त्यांनी काय करायचं, आठवड्यातल्या मंगळवारी कोणत्याही किंवा शुक्रवारी तुम्ही एक वार ठरवून ठेवा की मंगळवारी किंवा शुक्रवारी मी हे बदलणार. मग त्या दिवशी तुम्ही याच्यातले तांदूळ जे आहेत ते थोडेसे तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकू शकता आणि थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता. म्हणजे असं दान पण होतं, अन्नदान पण होतं आणि त्याचा वापर चांगला होतो. पण काही वेळेला काय होतं की बऱ्याच जणांना असं जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना टाकता येत नाही, जागेअभावी म्हणा काय किंवा काहीही अडचण असू शकते. मग त्यावेळेला काय करायचं, हे जे तांदूळ आहेत ते एक आठवड्याने किंवा 15 दिवसांनी बदलायचे एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी, आणि हे सगळेच्या सगळे तांदूळ तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता आणि दुसरे तांदूळ आपल्याला ह्या वाटीमध्ये ठेवायचे आहे. म्हणजे काय होतं, जर तुम्ही खूप दिवस हे तांदूळ तसेच ठेवले तर ते खराब होतात. म्हणून काय करायचं, तर आठवड्याला किंवा 15 दिवसांनी हे तांदूळ बदलत राहायचे आणि तुमच्या डब्यामध्येच हे पूर्णपणे सगळे तांदूळ ठेवायचे. किंवा मग तुम्ही हे तांदूळ पाण्यामध्ये विसर्जन करू शकता. म्हणजे जलचर असतात त्यांनाही हे खायला मिळतात. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे तुम्ही झाडांना पण हे तांदूळ घालू शकता. म्हणजे तुमच्याकडे समजा बाग असेल किंवा छोटी छोटी रोपटं तुम्ही लावलेली असतील तर हे तांदूळ तुम्ही थोडेसे तांदूळ झाडांना देखील वाहू शकता. आणि षडोपचार जर पूजा केलेली असेल तर ते पंचामृत, दूध किंवा पाण्याने अभिषेक केलेला असेल तर ते दूध आणि पाणी देखील तुम्ही झाडांना वाहू शकता. त्याचबरोबर तांदूळ अगदीच खराब झालेले असतील, काही वेळेस तुम्ही बदललेलेच नसतील तर ते मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ते तुम्ही झाडांना किंवा पक्ष्यांना असे वाहू शकता किंवा डिरेक्टली तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवघरामध्ये ही अन्नपूर्णा देवी कशी स्थापन करावी. तर सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जे वस्त्र आपण अंतरतो देवघरामध्ये, तर बाकीच्या देवांप्रमाणे फक्त पूजा करून फक्त वस्त्रावरती अन्नपूर्णा देवी कधीच ठेवायची नसते. तर ती अशा पद्धतीने वाटीमध्ये किंवा छोट्याशा डिशमध्ये तांदूळ किंवा गहू घेऊन त्या राशीमध्येच आपल्याला अन्नपूर्णा ठेवायची असते. अजून म्हणजे अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असते ती तुम्ही पितळेची घेऊ शकता, चांदीची घेऊ शकता. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही पितळ किंवा चांदीची मूर्ती घेऊ शकता. पण सगळ्यात उत्तम मी तर म्हणेल की पितळेची मूर्ती ही सगळ्यात उत्तम असते. तर तुम्ही घेतली तर पितळेची मूर्ती अशी घ्या आणि ती मूर्ती घेत असताना एखादी छोटीशी वाटी घ्या, किंवा वाटी जर तुम्ही घेतलेली नसेल तर घरातली कोणतीही स्टीलची वाटी, चांदीची, पितळेची किंवा मग तांब्याची तुम्ही वाटी घेऊ शकता. देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी शंकराच्या पिंडीच्या जवळ असावी, कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात पार्वती देवीचंच रूप आहे. त्यामुळे नेहमी अन्नपूर्णेची मूर्ती शंकरांच्या पिंडीजवळच ठेवायची असते.
तर ही अन्नपूर्णा मातेविषयीची माहिती मला तुम्हाला सांगायची होती. तुमच्याकडे जर अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर नक्की तुम्ही ही मूर्ती घ्या आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिची स्थापना करा आणि तुम्ही अन्नपूर्णा मातेची सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच याचं फळ मिळेल आणि अन्नधान्याची कमतरता घरामध्ये कधीच भासणार नाही. त्यामुळे अन्नपूर्णा मातेचं पूजन किंवा सेवा करणं खूप खूप महत्त्वाचं असतं. तर ही काही माहिती मला तुम्हाला सांगायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे ज्या मैत्रिणींना ही माहिती माहीत नाही त्यांनाही ही कळेल आणि त्यांचेही काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं त्यांना मिळतील आणि हा व्हिडिओ यूजफुल ठरेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.